मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण दुकानावर असतात. ओंकार चॉकलेट खात असतो म्हणून पशा त्यावर जोरात ओरडतो. सूर्या बोलतो, खाऊ दे, तो लहान आहे. वैभव बोलतो, इतका पण लहान नाही आता राहिला तो, काही दिवसात कपाळावर बाशिंग बांधेल. तेव्हा सूर्या ओंकारला बोलतो, टाक गल्ल्यात 10 रुपये. सर्वजण ओंकारची मस्करी करत असतात. सूर्या बोलतो, मी जरा बाहेर जाऊन येतो, साड्या आणायच्या आहेत, मी सरिताला सांगणार होतो. तेव्हा ओंकार मध्येच बोलतो, वहिनीला दगदग नको म्हणून ना. तेव्हा वैभव बोलतो, नाही, सूर्या दादाची चॉईस वहिनीपेक्षा जास्त चांगली आहे. सूर्या गल्ल्यातले पैसे घेऊन जातो आणि मांडून ठेव असं सांगून निघतो. वैभव त्याला बोलतो, तुला एवढे पैसे पुरतील का, नाही तर जास्तीचे पैसे घेऊन जा. सूर्या बोलतो, दुकान थाटायचंय का इथे, आता मी निघतो. वैभव सूर्याला बोलतो, तू पण नीट लक्षात ठेव, साड्यांवर म्हणजे एखादा डॅमेज पीस निघाला तर. आणि येतो असं बोलून सूर्या लगेच तिकडून जातो. वैभव पशाला बोलतो, पाहिलं का, याला म्हणतात खरं प्रेम, नाहीतर तुझी ढकल काढी. तर इकडे घरी अंजी, सरिता आणि अवनी बसलेले असतात. तेव्हा ओंकार सरिताला फोन करून सांगतो की दादा तुझ्यासाठी साडी आणायला गेला आहे. वैभव आणि पशा दादाला सरप्राईज द्यायचं असेल म्हणून ओंकारवर ओरडतात. तेव्हा सरिता त्यांना बोलते, मी काहीच ऐकलं नाही, तुम्ही काही सांगितलं पण नाही. अवनी अंजीला बोलते, दादांनी तर वहिनींसाठी साड्यांचा सपाटाच लावला आहे. अंजी बोलते, लावणारच, तायडीने एवढं मोठं गिफ्ट दिलं आहे ना. तेव्हा अवनी बोलते, वहिनी तुम्ही दादांना काय गिफ्ट दिलं आणि मला सांगितलं पण नाही. अंजी आणि सरिता दोघीही हसत असतात. मग अंजी अवनीला सांगते, अगं बाळ दिलं आहे ना. तेव्हा अवनी बोलते, ते मी विसरलेच होते, परंतु आज वहिनींची मजा आहे. अवनी बोलते, अंजू दादा वहिनीला सरप्राईज देणार आहेत हे सांगायचं नाही कुणाला. तेव्हा अवनी नाही बोलते. अंजू दादांनी वहिनीसाठी साडी आणल्यावर कसे बोलतील माहिती आहे का, आणि सूर्याची ॲक्टिंग करत असते. सर्वजण खूप हसत असतात. मग अंजी बोलते, तायडीनी साडी नेसल्यावर दाजी कसे बोलतील माहीत आहे का. तेव्हा अंजी ही लगेच सूर्याची ॲक्टिंग करू लागते. सर्वजण खूप हसत असतात. तेव्हा अवनी सरिताची ॲक्टिंग करते. सरिता त्यांना बोलते, लईच आगाऊ तुम्ही झाले आहात. तर रात्री सूर्या साड्या घेऊन येतो. सरिता सूर्याला विचारते, आज जरा उशीरच झाला, तुम्ही बाहेर गेला होतात का. तेव्हा सूर्या बोलतो, बाहेर नाही, इथंच आपल्या गावच्या बाजारात गेलो होतो, जरा काम होतं. सूर्या सरिताच्या हातात साड्या देतो आणि सांगतो, घरात कुणी फाटलेल्या साड्या नेसलेलं बरं दिसत नाही. सरिता बोलते, थोडी फाटली असेल तर रफू करता येतं घरच्या घरी. तेव्हा सूर्या बोलतो, आता आणल्या आहेत मी. सरिता साडी अंगावर टाकते आणि बोलते, खूप छान साड्या आणल्या आहेत. तेव्हा सरिता त्या अंगावर टाकून मॅचिंग ब्लाऊज पण आहे असं सूर्याला सांगत असते. सूर्या सांगतो, तुझ्यासाठी नाही, ज्योतीसाठी आणली आहे, कारण तिने फाटकी साडी घातली होती, तिच्यासाठी ह्या आणल्या. सरिता ती साडी लगेच ठेवून देते आणि विचारते, ती फाटकी साडी का नेसली होती. सूर्या बोलतो, हो ना, म्हणूनच मी तुला सांगणार होतो, परंतु मीच जाऊन आणल्या. तिला साड्या आणल्या म्हणून सरिताचा चेहरा पडतो, तिला खूप वाईट वाटतं. तर इकडे अंजीने त्यांची रूम सजवलेली असते. तेवढ्यात पशा तेथे येतो आणि सजवलेली रूम पाहून त्याला खूप आनंद होतो. पशा अंजीला बोलतो, मला आज खूप आठवण येत होती, तुझी सवय झाली. माझी चटई आणि चादर जागा आज खूप दिवसातून मला मिळाली, आता खूप छान झोप लागेल. अंजी बोलते की तू पटकन झोपून घे, नाहीतर ते डाकू येतील आणि पुन्हा जागा घेतील. त्यानंतर अंजी खूप चिडचिड करत असते. इकडे सरिता ज्योतीला साड्या द्यायला जाते. ज्योती बोलते, किती छान साड्या आहेत, तुझ्यासाठी आणल्यात का. सरिता सांगते, माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी आणल्या आहेत सूर्याने. ज्योती बोलते, माझ्यासाठी आणि सूर्याने. तेव्हा सरिता बोलते, तुझी साडी फाटली होती तर मला का नाही सांगितलं. ज्योती बोलते, माझ्या साड्या फाटलेल्या तुला कोणी सांगितलं. ज्योती तिच्या साड्या सरिताला दाखवते आणि सांगते, माझ्याकडे एकही साडी फाटलेली नाही, माझ्या सर्व साड्या छान आहेत. सरिता बोलते, मग त्या दिवशी माझ्याकडे आली होती तेव्हा काय बोलली, चांगली एकही साडी नाही. ज्योती बोलते, अगं माझ्याकडे तुझ्यासारख्या छान साड्या नाहीत म्हणून मी बोलले होते. आणि ही साडी हातात घेऊन त्यावर हात फिरवत बोलते, किती छान साडी आहे, एकदम मुलायम आणि रंगसुद्धा, आणि रंगही माझ्या आवडीचाच आहे. मला सूर्याची चॉईस खूप आवडते आणि मला असं वाटते की सूर्याने मला गुढीपाडव्याला काहीच गिफ्ट दिलं नव्हतं म्हणून त्यांनी आज साड्या आणल्या असेल. व सरिताला बोलते, तुला माहिती आहे ना, एकच साडी न देता त्यांनी मला इतक्या साड्या का दिल्या, कारण मला थोडं थिडकं दिलेलं कधीच आवडत नाही, त्याला हे माहीत आहे.
तिच्या ह्या बोलण्याचं सरिताला वाईट वाटतं. तेव्हा ती बोलते, तुझ्या वतीने मी यांना थँक्यू सांगते. तेव्हा ज्योती बोलते, मीच सांगेल, तू सांगू नकोस. दुसऱ्या दिवशी ज्योती ती साडी घालून सरिताकडे जाते आणि कशी दिसते आहे असं विचारते. सरिता छान आहे असं सांगते. ज्योती बोलते, छान तर असणारच ना, तो सूर्याचा चॉईस आहे. आणि बोलते, सरे मला आता सूर्यासोबतच राहायचं आहे. हे ऐकून सरिताला खूप मोठा धक्का बसतो. ज्योती बोलते, अगं म्हणजे तुझ्या दुकानात जायचं आहे कामाला आणि फोडणी जळली असं सांगते. लक्ष कुठे आहे असं विचारते. असं ऐकत बसून किती दिवस तू राहणार? सरिता बोलते, काही गरज नाही, तसंही घरात किती दिवस राहणार आहे तू? तुला तुझ्या घरी जावंच लागणार. इथे किती दिवस तू राहणार? ज्योती बोलते, कायमची. म्हणजे मला या गावातच राहावंसं वाटतंय कायमचं. पुन्हा प्रेमात पडली आहे मी. सरिता तिच्याकडे पाहतच राहते. ज्योती बोलते, गावाच्या. तेवढ्यात अवनी तिकडे येते आणि विचारते, वहिनी का जळलंय, कसला वास येत आहे? तेव्हा ज्योती सांगते की फोडणी जळाली आहे. अवनी ज्योतीला बोलते, किती सुंदर साडी आहे आणि ही साडी नवीन आहे का? सरिता बोलते, अवनी जरा चहा नेऊन देते का बाहेर? अवनी हो बोलते आणि ज्योतीला विचारते, तू आणली आहेस का? ज्योती सांगते, सूर्याने आणले आहेत. तेव्हा अवनी बोलते, म्हणजे त्या साडीवरून वहिनींना अंजू आणि मी चिडवत होते त्या साड्या तुझ्यासाठी होत्या का? ज्योती हो बोलते आणि अवनीला सांगते, मला एखाद्या दुकानात काम असेल तर पहा. तेव्हा अवनी बोलते, आपल्याच दुकानात काम करणार म्हणजे वहिनीसुद्धा अगोदर तशा काम करायच्या, तू पण करू शकतेस. सरिता अवनीला बोलते, अवनी माझी गोष्ट वेगळी होती. आता ज्योती आपल्या घरची पाहुणी आहे. अवनी बोलते, ती पाहुणी कुठे आहे? तुमची आणि अंजूची बहीण आहे. सरिता बोलते, मी तेच सांगते, काय गरज आहे काम करायची? ज्योती बोलते, मला फुकटात खायला आवडत नाही, काम तर केलंच पाहिजे आणि फक्त सूर्याला मनवायला लागेल एवढाच प्रश्न आहे. अवनी बोलते की मी सूर्यदादाला समजावेल. ज्योतीला चहा भरून बाहेर ये असं बोलते. ज्योती चहा घेऊन बाहेर जाते. सूर्या, वैभव आणि पशा दुकानाचा हिशोब पाहत असतात. अवनी त्यांना चहा देते. वैभव बोलतो, आज तू चहा आणला का? सूर्या बोलतो, आधीपेक्षा जास्त काम ती आज करते. तेव्हा अवनी बोलते, म्हणजे मी आधी काम करायचे का? सूर्या बोलतो, असं नाही. ज्योती अवनीला खुणावते. अवनी सांगते, ज्योतिताईला काम पाहिजे. पशा सांगतो, घरात काम आहे ती ते करील. तेव्हा ज्योती सांगते की सरिता वहिनी मला काहीच काम करू देत नाही आणि मी व माझ्या मुलांनी फक्त इथे आयतं बसून खायचं चांगलं दिसत नाही. पशा बोलतो, मग तुला इंदोरला जायचं का? ज्योती बोलते, नाही, इथं दुकानात काही पण काम चालेल मला. सूर्या बोलतो, आपल्या दुकानात काम आहेच. पशामध्ये ज्योतीला सांगतो, मी एका मिठाईवाल्याच्या दुकानात तुला काम देतो. त्यासाठी ज्योती नकारच देत असते, कारण तिला सूर्याच्याच दुकानात काम करायचं असतं. तेव्हा हो नाही करत वैभव अवनीला सांगतो की तू आत्याला फोन कर आणि आत्याकडे काही काम असेल तर ज्योतीला सांग. परंतु ज्योती बोलते, मला तिथे काम करायला आवडणार नाही. ती हे सर्व मुद्दाम करत असते हे पशाच्या लक्षात येतं. त्यानंतर हो नाही करत अवनी तिच्या आत्याला फोन करते, परंतु आत्या फोन उचलत नाही. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये ज्योती सरिताच्या रूममध्ये येते आणि सूर्याच्या पाठीला बाम लावून देते. सरिता हा सर्व प्रकार पाहते आणि तिला जाब विचारते, तू आमच्या रूममध्ये काय करत होतीस? तेव्हा ज्योती खूप घाबरते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.